सुरुवात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या बातमीनं आपण करणार आहोत, कारण हगवणे कुटुंबियांनी आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आपल्या वकिलांच्या मार्फत। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी तिच्या सासरच्यांनी वैष्णवीचं चारित्र्य हनन करायला सुरुवात केली आहे। वैष्णवी कुणातरी एका व्यक्तीसोबत चॅट करायची असा दावा आरोपी हगवणेंच्या वकिलांनी आज कोर्टात केला आणि वैष्णवी ज्या व्यक्तीसोबत हे चॅट करत होती त्याच्याशी भांडण झालं असेल आणि त्यातूनच वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं असेल असा अजब दावा सुद्धा किंवा असा अजब आरोप सुद्धा हगवणेच्या वकिलांनी केलाय। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, पण आता तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिची बदनामी सुरू केली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं, पण पहिल्याच सुनावणीत आरोपी हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला। तपासात कुठलीही प्रगती नाही। आरोपीचे मोबाईल जप्त करायचे, मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता आहे। एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे। या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे। सोनं गहाण ठेवलं, त्याचे पैसे कुठे गेले, मोबाईलमध्ये अनेक चॅट असण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं। वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल, म्हणून ती नैराश्यात असेल। वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही? कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल, म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असेल। 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत, पण हगवणेंकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत। वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केला। कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये। आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून। ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे। चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये। त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का? वैष्णवीच्या आत्महत्येनं सगळं समाज मन हेलावून गेलंय। हगवणे कुटुंबाकडून तिचा अतोनात छळ करण्यात आला। आत्महत्येपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालं। एकीकडे रोज हगवणे कुटुंबाच्या छळाच्या कथा समोर येत असताना आता बचावासाठी हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करण्यात आले। आरोपी हगवणेंचा पुन्हा एकदा त्यामुळे बुरखा फाटलाय। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।